वेलकम. आज आपला तिसरा दिवस. टुडेज टॉपिक इज सिक्रेट ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणजे पूर्णपणे क्लॅरिटी केव्हा येते, जेव्हा त्याच्यामध्ये ती व्यक्ती जे खूप हुशार असणं किंवा इंटेलिजंट असणं खूप गरजेचं असतं, किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअरली पाहण्यात किंवा आयडेंटिफाय करता येण्यासारखी जी क्वालिटी असते, दॅट पर्सन इज कॉल्ड इंटेलिजंट पर्सन. म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की विजडम ऑल्सो पार्ट ऑफ इंटेलिजन्स. विजडम आणि इंटेलिजन्स थोडासा डिफरंट आहे, पण विजडम कम्स विथ एक्सपिरियन्स. म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या एक्सपिरियन्सेस मधनं विजडम येतो. आणि इंटेलिजन्स हा म्हणजे प्युअरली टेक्निकल, म्हणजे काय म्हणतात, डिसेक्शन करून प्रत्येक गोष्टीच्या मागे लॉजिक काय आहे त्यांना अनालिसिस करून त्या गोष्टींचा सार काढणं म्हणजे इंटेलिजन्स ऍक्च्युअली. म्हणजे जे सायंटिस्ट लोक वगैरे जे आहेत, जे इनोव्हेटर्स आहेत, सायंटिस्ट, दे आर हायली इंटेलिजन्स. त्यांचे ब्रेन सेल्स जे आहेत ते हायली ऍक्टिव्हेटेड असतात. याच्यात बेसिकली इंटेलिजन्स साठी प्राणी किलिंगच्या वेनी विचार केला तर 3 महत्वाचे चक्र याच्यामध्ये इन्क्लूड होतात. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्राउन चक्र. सेकंड इज युअर फोरहेड चक्र, दॅट इज ऑल्सो कॉल्ड इंट्युटिव्ह इंटेलिजन्स. इंट्युटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे ज्याला इंट्युशन्स येतात आणि त्या इंट्युशन थ्रू दॅट पर्सन कॅन टेल यू व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, तर फोरहेड चक्र. आणि थर्ड आहे तुमचं थ्रोट चक्र. म्हणजे थ्रोट चक्राची क्वालिटी अशी की तो डिटेल वर्क करतं सगळ्या गोष्टींचं. डिटेल स्टडी इज द क्वालिटी ऑफ थ्रोट चक्र. अँड फोरहेड चक्र जे आहे, ललाट चक्र ज्याला आपण इथे असतं म्हणून, इट ऍक्च्युली जे आपलं पिनियल ग्लँड आहे तो आपलं आज्ञाचक्र नाही तर फोरहेड चक्र कंट्रोल करत असतो. आणि फोरहेड चक्रामध्ये नॉर्मली इंट्युशन्स जे असतात, आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टींचं आपल्याला आधीच जाणीव होते, त्याला इंट्युशन म्हणतो. त्याच्या स्पेसिफिक आपल्याला रिझन सांगता येत नाही, की व्हॉट इज द रिझन बिहाइंड, किंवा लॉजिक त्याच्याबद्दल सांगता येत नाही. किंवा आपण एखादी गोष्ट पाहिली किंवा तर त्याच्याबद्दल आपण आपल्याला डायरेक्ट नोईंग ज्याला म्हणतो, किंवा दिस इज द राईट थिंग टू चूज, तो जो इंटेलिजन्स आहे तो इंट्युटिव्ह इंटेलिजन्स आहे. म्हणजे तो इंट्युशननी येतो, स्पिरिच्युअल गायडन्सने डायरेक्टली तो इंटेलिजन्स येतो. तर हा इंटेलिजन्स किंवा हे जे क्लॅरिटी ऑन थॉट्स आणि क्लॅरिटी ऑफ एनिथिंग, एनी पर्पजची क्लॅरिटी असेल, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये क्रिस्टल क्लिअर असणं, किंवा त्याच्याबद्दल पूर्णपणे आपल्याला अश्युरिटी असणं, किंवा हीच गोष्ट योग्य आहे आणि अयोग्य आहे, त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं लॉजिक किंवा यस नो याच्यासाठी प्रोज कॉन्स वगैरे या सगळ्या गोष्टींचं लॉजिक किंवा काय म्हणाल अनालिसिस करायची गरज नाही पडत. तो इंट्युटिव्ह इंटेलिजन्स आहे. तर हा इंटेलिजन्स डेव्हलप किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणं किंवा बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन क्रिएट होणं, त्याच्या मागचं बेसिक रिझन जे आहे दॅट इज अ टेंडन्सी ऑफ लाईफ. म्हणजे ही जी आहे ही हा एक विकनेस आहे प्रत्येक ह्युमन बिईंग मधला. प्रत्येक ह्युमन बिईंग जसं जसं त्याच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये जातो तस तसं ही लाईनची जी टेंडन्सी आहे, म्हणजे खोटं बोलण्याची वृत्ती, तर ती कधी कधी आपण पाहतो की बऱ्याच वेळा लोक अननेसेसरी खोटं बोलतात, म्हणजे ज्याची गरज नाहीये. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कोणाला फोन केला, मित्राला, मैत्रिणीला किंवा पाहुण्यांना, तर
सहज बोलून जातात. आपण सगळ्यात पहिल्यांदा विचारतो, आजकाल मोबाईल असल्यामुळे बाबा हॅलो म्हणायच्या आधी आपण म्हणतो कुठेस. तर नॉर्मली सगळे लोक ज्या ठिकाणी असतात त्याच तिथेच आहे असं नाही सांगत. सांगतात की बाबा मी आता पुण्यात आलोय, मी बाहेर आहे, किंवा किंवा अवॉइड करायचं असतं तर लोक अननेसेसरी खोटं बोलतात. म्हणजे ते डोंट वॉन्ट टू से, म्हणजे त्यांना नाही म्हणता येत नाही, किंवा त्यांना हे त्यांना स्पष्टपणे खरं सांगता येत नाही, त्याच्यामुळे ते मग खोटं बोलतात लोक. तर ही जी लाईनची टेंडन्सी आहे, तर त्याच्यामुळे एक, जसं मी खाली लिहिलं आहे की ह्याच्यामध्ये लाईन टेंडन्सी जनरेट्स अ क्लाउड ऑफ कन्फ्युजन. म्हणजे जसं आपण एखादं खोटं बोलत जातो तसं काय होतं, म्हणजे सपोज आपण एखादं, म्हणजे एक व्यक्ती आहे, तुम्हाला त्याला भेटायचं आहे आणि काहीतरी तुमचं महत्वाचं काम आहे, पण तुम्ही जेव्हा फोन करता तेव्हा त्याला चौकशी करता की बाबा कुठे आहे, मला तुला भेटायचं. दॅट इफ दॅट पर्सन इज लाईंग विथ यू, की बाबा मी आता इथे नाहीये, की मला 1 तास 2 तास लागणार आहे, मी बाहेर आहे, घरी नाहीये, असं सांगतात. आता हे सांगितल्यामुळं आपल्या समोर ती जी सिच्युएशन आहे त्याचं एक वेगळं चित्र तयार होतं, जे की खरं नाहीये. म्हणजे काय होतं, एक डिफरंट परसेप्शन चेंज होतं आपल्या त्या सिच्युएशन कडे असणारी जी इन्फॉर्मेशन आपल्याला येते ती खरी इन्फॉर्मेशन नाहीये. वेअरच तुम्हाला खूप महत्वाचं काम असेल, काम तुमचं 10 मिनिटाचंच असेल, पण यू हॅव टू स्टे ऑर वेट फॉर दॅट पर्सन 2 तास 3 तास, कारण आता तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तो व्यक्ती बाहेर आहे असं सांगितल्यानंतर 2 तासानंतर येणार म्हटल्यानंतर तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतील किंवा काही आणखीन हेल्प पाहिजे असेल त्याच्याकडनं, तर तुम्ही नाव यू आर इन अदर फॉर्म, आता आपल्याला हेल्प मिळू शकणार नाही, पुढच्या 2 तास किंवा 2 तास वाट पाहावी लागेल. या अननेसरी थिंग्स मध्ये आपण इन्व्हॉल्व होतो. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीने एखादं खोटं बोललं तर त्याच्या बरोबरच एक चित्र आपलं वेगळं तयार होतं, आणि तिथून पुढचे सगळे जे गोष्टी असतात त्या बेसिस ऑन दॅट स्टेटमेंट, म्हणजे ते एक जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती सगळ्या गोष्टी बदलत जातात. म्हणून जनरली जर गरज नसेल तर अवॉइड करा खोटं बोलण्याची. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण खोटं बोलतो, आपल्या लक्षात पण येत नाही साधारण ते, पण एखाद्या वेळेला ते बऱ्याच वेळेला आपल्याकडनं असं होऊन जातं, अननोईंगली होऊन जातं, किंवा नोईंगली जरी असलं तरी आपण, म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीला अवॉइड करायचं आपल्याला, किंवा नाही भेटायचं, किंवा काय XYZ कारण असेल ते, पण आपण त्याला डायरेक्टली स्पष्टपणे नाही म्हणू शकत नाही. तर मग त्यावेळेला असं आपण खोटं बोलू शकतो, म्हणजे बोलतात पब्लिक, म्हणजे त्याला नाईलाज आहे असं म्हणतात. पण यू ट्राय टू अवॉइड दिस थिंग, कारण हे म्हणजे आपण लॉ ऑफ कर्मा सगळ्यात पहिल्यांदा पाहिलेलंच आहे, की एखादी गोष्ट तुम्ही इतरांबरोबर जे करता तेच तुमच्याकडे रिटर्न येत. म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक स्टेटमेंट केलं, ते आपण काय केलं, चेंज केलं, म्हणजे त्याला ट्विस्ट केलं, आणि ते समोर प्रेझेंट केलं दुसऱ्या व्यक्तीच्या समोर, जी काय प्रेझेंट सिच्युएशन आहे. मग त्या व्यक्तीचं त्याच्याबद्दल परसेप्शन चेंज झालं. मग इन रिटर्न आपल्याकडे काय कधी येतं, आपल्याकडे पण कुठल्या गोष्टींची इन्फॉर्मेशन येते तेव्हा ती डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये किंवा ट्विस्ट ऍज इट इज येत नाही, ती ट्विस्टेड फॉर्म मध्ये येते. मग त्याच्यामध्ये त्या सिच्युएशन कडे किंवा त्या इन्फॉर्मेशन कडे बघण्याचा आपल्याला क्लॅरिटी येत नाही बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याला खरं काय आहे याच्यातल्या या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. मॅक्सिमम वी शुड ट्राय टू अवॉइड अननेसेसरी लाईज, म्हणजे गरज नसताना ही गोष्ट टाळायची.
आता बिझनेस आहे ज्या लोकांचा, त्या लोकांना तर म्हणजे पर्यायच नाहीये, त्याशिवाय बिझनेस कसा रन होणार हा असा मोठा प्रश्न असेल. पण यू ट्राय की मॅक्सिमम टाइम तुम्ही ऑनेस्टी फॉलो कराल. बऱ्याच वेळेला ऑनेस्टी विन्स. प्रत्येक वेळेला बिझनेस म्हणा किंवा ही गोष्ट खोटं बोलूनच किंवा हेच करून करता येते असं नाहीये. यू ट्राय टू फॉलो ऑनेस्टी आणि देन यू विल सी द रिझल्ट. त्याचे रिझल्ट तुम्हाला काय मिळतात ह्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे लाईंग म्हणजे ऍक्च्युली खरंच म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये असत्य म्हणायचं किंवा प्रकार जे आहेत ते कम्प्लीट लाय आणि हाफ लाईज. म्हणजे काय, अर्ध सत्य घ्यायचं आणि अर्ध त्याला खोटं जोडायचं अँड देन यू जनरेट अ स्टेटमेंट समथिंग. हाफ ट्रूथ किंवा पार्शल ट्रूथ आपण ज्याला म्हणू. म्हणजे एखादी व्यक्ती आपण पाहिलेला आहे की बाबा आपल्या मॉलमध्ये दिसली आहे, ओके, तर मग जनरली गॉसिपिंग हा प्रकार जास्त होतात. म्हणजे गॉसिप हा प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये हाफ ट्रूथ घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्या ट्रूथला एक ऍडिशनल काहीतरी लाईज किंवा खोटं जोडून त्याला ट्विस्ट केलं जातं त्या सिच्युएशनला. म्हणजे थोडक्यात एक सांगायचं, एखादी व्यक्ती आपण फ्रेंड आहे, त्याला आपण मॉलमध्ये जाताना बघितलं आणि तेवढीच घटना ही खरी आहे की ती व्यक्ती मॉलमध्ये गेली आहे, ओके. पण जेव्हा कधी तुम्ही फ्रेंड्स मध्ये वगैरे भेटता तेव्हा गॉसिप असं होतं की मी त्याला मॉलमध्ये जाताना पाहिलं आणि त्याने खूप सारी खरेदी केली आहे, 20-25-30 हजाराची खरेदी करून तो बाहेर पडला. आता ऍक्च्युअल मध्ये माहिती नाहीये की तो मॉलमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परत आलाय का त्यांनी आणखीन काय घेतलंय, का तो मॉलमध्ये फक्त त्याच्या फ्रेंड्स बरोबर त्याला कंपनी द्यायला गेला होता, का आणखीन काय करायला गेला होता. बट नाव दॅट पर्सन हॅज गॉन टू मॉल, दिस इज ट्रूथ. पण हे ट्रूथ जे आहे हे ट्विस्ट केलं विथ ऍडिशनल लाईन्स. त्याला हाफ ट्रूथ किंवा पार्शल ट्रूथ जे आहे हे कधी कधी डेंजरस, मास्टर म्हणतात की इट इज डेंजरस दॅन कम्प्लीट लाईज. त्याचं असं एक कारण, लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. हाफ ट्रूथ वरती आणि पार्शल ट्रूथ वर लोक लवकर विश्वास ठेवतात आणि दॅट इज ऑल्सो डेंजरस. बिकॉज अशा गोष्टी ज्या आहेत त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या विरोधात सांगितल्या जाऊ शकतात. एखादी व्यक्ती स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून हे जे हाफ ट्रूथ आहे त्याचा यूज करून घेऊ शकते आणि पीपल बिलीव्ह देम. सो इफ यू वॉन्ट टू अवॉइड द कन्फ्युजन ऑर द आपल्या लाईफ मध्ये जे काय म्हणतो, एक खोटं बोलल्याने आपल्या डोळ्यासमोर एक पडदा पडतो ज्याच्याने आपल्याला समोरचं जे सत्य आहे ते ऍज इट इज आपल्याला लक्षात येऊ शकत नाही किंवा दिसू शकत नाही. हा याचा एक ट्रेमेंडस काय म्हणेल मी फॉलबॅक आहे. या गोष्टीमुळे आपल्याला खूप अशा प्रकारचे आपल्या लाईफ मध्ये सिच्युएशन्स येऊ शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे एखाद्या, पण ते डिसिजन घेण्यासाठी तुमच्याकडे आपल्याकडे जर प्रॉपर करेक्ट इन्फॉर्मेशन नसेल तर आपण डिसिजन व्यवस्थित घेऊ शकणार नाही. आणि विथ दॅट हाफ ट्रूथ, विथ दॅट हाफ इन्फॉर्मेशन वी मे टेक अ रॉंग डिसिजन आणि त्या रॉंग डिसिजनमुळे भरपूर सारे नुकसान होऊ शकतात. म्हणजे नॉट ओनली फायनान्शियल पण आणखीन इतर कुठल्याही प्रकारचे नुकसान आपण होऊ शकतात. म्हणजे इट्स बेस्ड ऑन मोस्टली आपण पाहतो की रिलेशनशिप मध्ये असे खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स असतात की ज्याच्यामध्ये हाफ ट्रूथ यूज केलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. फॅमिली मॅटर्स मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की या गोष्टींचा यूज करून बऱ्याचशा गोष्टी ट्विस्ट केल्या जातात, अगेन्स्ट केल्या जातात आणि त्याच्यामुळे खूप सारे ग्रह कलह किंवा इतर गोष्टी
किंवा फॅमिली रिलेशनशिप मध्ये एक तणाव निर्माण होऊ शकतो किंवा ब्रेक होऊ शकतात, कुठल्याही एक्सटेंडला जाऊ शकतात. सो यू ट्राय टू अवॉइड दिस हाफ ट्रूथ, पार्शल ट्रूथ. अँड ऑल्सो एखादं असत्य मागे इंटेन्शन काय आहे, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे, जर का दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी म्हणून खोटं बोलण्यात आलं, दुसऱ्याला खाली दाखवण्यासाठी किंवा त्याला काहीतरी नुकसान व्हावं, म्हणजे जर हे जर हेतू असेल त्याच्या मागे, हा जर इंटेन्शन असेल, तर डेफिनेटली दॅट जनरेट्स अ व्हेरी व्हेरी बॅड कर्मा. बिकॉज आपण किंवा इतर कोणी फक्त त्या व्यक्तीला त्रास व्हावा या हेतूनेच ते खोटं बोललेलं असतं. नोईंगली, म्हणजे कुठलीही गोष्ट अननोईंगली झाली तर त्याला कदाचित माफी मिळू शकते, बट नोईंगली केलेल्या गोष्टी ज्या आहे, इट इज कॉल्ड ॲज अ सिन, किंवा तो गुन्हा म्हणून कन्सिडर केला जातो, आणि इट जनरेट्स अ व्हेरी व्हेरी बॅड कर्मा. अँड दॅट बॅड कर्मा कॅन अफेक्ट यू व्हेरी डेंजरसली. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे इट सेज की बाबा हे जर टेंडन्सी तुमची असेल किंवा त्याचं बॅड कर्म म्हणून असं आहे की कुठल्या तरी लाईफ मध्ये, कुठल्या तरी एका लाईफ मध्ये तुम्ही मेंटली रिटार्डेड पण होऊ शकता, किंवा डिमेन्शिया जो आहे आजार तोही होऊ शकतो, किंवा अल्झायमर्स आजार तोही होऊ शकतो. अल्झायमर आजारमध्ये किंवा डिमेन्शियामध्ये तर आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. अल्झायमर्स मध्ये तुम्हाला आता काय केलं आहे या गोष्टी लक्षात नाही, तुम्ही तुमच्या स्वतःची जवळची माणसं ओळखू शकत नाहीत. वयोमानाने येणारी गोष्टी वेगळी, पण व्हेन एव्हर युअर ब्रेन इज ऍक्टिव्ह अँड वर्किंग, तुमचं एज आहे, आपलं एज व्यवस्थित आहे, अशा गोष्टी सुद्धा त्यावेळेला होऊ शकतात. किंवा मोर डेंजरस म्हणजे सगळ्यातले मेंटली रिटार्डेड म्हणून जन्माला येणं, हा सुद्धा मेजर बॅड कर्माचा इफेक्ट असू शकतो. सो वी शुड अवॉइड दिस इंटेन्शनल लाईंग विच कॅन हर्ट अदर्स, किंवा इतरांना त्रास होईल किंवा इतरांना प्रॉब्लेम क्रिएट करेल. तर अशा गोष्टींसाठी ह्या गोष्टी आपण अवॉइड कराव्या. लाईज शुड बी अवॉइडेड इन दिस. आता म्हणजे नॉन लाईंग हा तर आपला एक व्हर्च्यूचा मेन भाग झाला, पण त्याचबरोबर आपण ऑनेस्टी फॉलो करायची आहे. ऑनेस्टी म्हणजे जेवढं जमेल तेवढं आपल्याला सत्य वचन जे आहे ते पाळायचंय. जास्तीत जास्त वेळा स्वतःशी आणि इतरांशी ही खरं बोलण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इतरांशी खोटं बोलतोय तोपर्यंत ठीक आहे, पण माणूस जेव्हा स्वतःशी खोटं बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला दॅट इज द एंड ऑफ दॅट पर्सन. म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला जमते किंवा कुठली गोष्ट योग्य आहे अयोग्य आहे ह्या आयडेंटिफिकेशनच्या तो पलीकडे गेलाय. कुठली गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे ही गोष्ट सुद्धा जेव्हा त्याला समजत नाही, तेव्हा इट इज द मेस ऑफ लाईफ. सो ऍटलिस्ट वी शुड ट्राय टू be honest with our own self and with others also. Honesty ji ahe, it should be practiced in a way that it does not harm others. असं म्हटलं मास्टर म्हणतात की ऑनेस्टी जी आहे, म्हणजे बरेच लोक ऑनेस्टी मी किती ऑनेस्ट आहे आणि त्या ऑनेस्टी जी आहे ती इतरांना त्रास होईल किंवा इतरांना लोकांच्या समोर नजरेत खाली दाखवायचं असेल तर अशा ठिकाणी यूज केली जाते इतरांना त्रास व्हावा याच्यासाठी. म्हणजे ऑनेस्टी शुड प्रॅक्टिस इन अ वे दॅट इट शुड नॉट हार्म अदर्स. म्हणजे इतरांना ऑनेस्टी, तुमच्या ऑनेस्टीने इतरांना त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे सिंपल उदाहरण आहे याचा. सपोज असं धरूयात, हे उदाहरण म्हणजे मास्टर स्टीफन को आणि मास्टर हे नेहमी देतात याच्यामध्ये की
एखादी वृद्ध महिला आहे आणि तिचा अगदी तरुण मुलगा हा आजाराने गेला आहे, म्हणजे त्याला आजार झाला होता आणि तो गेला हॉस्पिटलमध्ये. ती वृद्ध महिला जी आहे त्याचा डेथ बेड पाशी आहे आणि तिथे असलेले कोणीतरी व्यक्ती, आता त्याला माहिती आहे की त्या मुलाचं कुठल्या आजाराने गेलाय, म्हणजे डेथचं कारण काय हे त्याला माहिती आहे, एक्झॅक्ट रिझन त्याला माहिती आहे. ओके, आता ऑनेस्टली सांगायचं म्हटलं तर सपोज त्याचं डेथचं रिझन हे पब्लिकली सांगायची गरज नाहीये. सपोज आपण आता आपल्या याच्यामध्ये सगळ्यात असं म्हणूयात की एड्स हा आजार आहे, हा आजार आपण झालं होतं त्या मुलाला. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ऑनेस्ट इन्फॉर्मेशन, ट्रूथ आहे, हे खरं सत्य आहे. हे सत्य जर का त्या वृद्ध महिलेला सांगितलं तर ऑलरेडी दॅट लेडी इज इन सॉरो, किंवा त्या ऑलरेडी एक मुलगा गेला आहे, यंग मुलगा गेलेला आहे आणि त्याच्यात आणखीन ही एक न्यूज द्यायची त्यांनी, किंवा खरी सत्य न्यूज द्यायची त्यांनी, त्या व्यक्तीला आणखीन जास्त त्रास होईल. म्हणजे ऑनेस्टी आहे ती कुठं वापरायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ऑनेस्टी ही दुसऱ्यांना त्रास होईल किंवा अशी इन्फॉर्मेशन गेल्यानंतर इतरांना त्रास होऊ शकतो किंवा त्यांनी आणखीन काही दुसऱ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात, दुसरे काही कलह निर्माण होऊ शकतात. तर अशा ठिकाणी तुम्ही ऑनेस्टी यूज करायची नाहीये. तुमची ऑनेस्टी तुमच्यापाशी ठेवा आणि जे काही इन्फॉर्मेशन माहिती आहे, हो कुठल्या तरी म्हणजे इतरांना त्रास होणार नाही याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे खात्री करून घ्या. म्हणजे आपण फर्स्ट डेचा जो व्हर्च्यू बघितला होता की लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी, अशी जर वेळ आली की तुम्हाला ऑनेस्टी आणि नॉन लाईंग आणि लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी हा जर ह्या दोन्हीपैकी कुठल्या एक गोष्टीला जर निवडायचं असेल तर मास्टर म्हणतात की यू शुड ऑलवेज यूज द फर्स्ट लॉ ऑफ लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी टू अदर्स. ऑनेस्टी जे आहे ते इतरांना इंजरी होईल असं कुठल्याही गोष्टींचा यूज करायचा नाहीये. इट कॅन हर्ट अदर्स फिजिकली, इमोशनली आणि मेंटली जास्त लोक ह्यांनी हर्ट होऊ शकतात. अशी ऑनेस्टी तुमच्या कुठल्याही उपयोगाची नाहीये, इतरांच्या उपयोगाची नाहीये. इट विल हर्ट अदर्स, दॅट विल जनरेट ऑल्सो व्हेरी बॅड कर्मा. सो या अशा सिच्युएशन मध्ये वी शुड अवॉइड दॅट टाइप ऑफ ऑनेस्टी. सो इंटेन्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की ऑनेस्टी सांगण्यामागचं इंटेन्शन काय आहे. यू शुड बी ऑनेस्ट, बट ते इतरांना त्रास होईल किंवा इतरांना खाली दाखवण्यासाठी म्हणून ऑनेस्टी त्या इन्फॉर्मेशनची गरज नाहीये. सो दिस इज द मेन virtue which can actually याचा हायर काय म्हणा हायर प्लेन किंवा हायर लेवलची जे व्हर्च्यू आहे याला ॲक्युरेट परसेप्शन आणि करेक्ट एक्सप्रेशन म्हणतात. याचे एक स्टेप वरची म्हणजे ऑनेस्टी अँड नॉन लाईंग जे आहे ते आणखीन एका स्टेपला वरती गेलं तर त्याला म्हणतात ॲक्युरेट परसेप्शन आणि करेक्ट एक्सप्रेशन. म्हणजे कुठल्याही घटनेचा ॲक्युरेट परसेप्शन म्हणजे काय, परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन किंवा समजणे. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन आली आपल्याकडे समोर किंवा घटना आली किंवा स्टेटमेंट आले तर आपण काय करतो, ती आपल्याकडे असलेली जी नॉलेज आहे आपलं जे कम्प्लीट आहे ते परसिव्ह करतो. म्हणजे पर्सनल रिसिव्हिंग याला म्हणतात. पर्सनल रिसिव्हिंग म्हणजे पर्सनल आपल्याकडे ज्या रेफरन्सेस असतात त्या रेफरन्सेसने आपण ती दृष्टिकोनातून आपण ते बघतो घटना. पण ते योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला माहिती नाही. तर मास्टर काय म्हणतात, ॲक्युरेट परसेप्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही गोष्टीचं सिच्युएशन मध्ये तुम्हाला ती परसेप्शन जे आहे म्हणजे तुम्हाला त्यातलं सत्य काय आहे
हे जाणून घेता आलं पाहिजेत. म्हणजे तुमच्या समोर कितीही कुठल्या तरी गोष्टी ट्विस्ट करून सांगितल्या, स्टोरीज किती जरी ट्विस्ट करून सांगितल्या, तर ऍक्च्युअल मध्ये काय घडलंय पडद्यामागे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ऍक्युरेट परसेप्शन. आणि त्याचबरोबर करेक्ट एक्सप्रेशन. करेक्ट एक्सप्रेशन म्हणजे जी घटना घडली आहे जशीच्या तशी तशी तुम्हाला करेक्टली एक्सप्रेस करता आली पाहिजे, म्हणजे समोरच्याला सांगता आला पाहिजे. आणि आपले फिलिंग्स, इमोशन्स किंवा त्याबद्दलचे विचार हे तुम्हाला करेक्टली दुसऱ्यांसमोर मांडता आला पाहिजे. अदरवाइज इट कॅन क्रिएट अ कन्फ्युजन फॉर देम. सो ॲक्युरेट परसेप्शन आणि करेक्ट एक्सप्रेशन हे ऑनेस्टी अँड ऑनलाईनच्या एक स्टेप वरती जाऊन हायर लेवलचं व्हर्च्यू आहे. त्याच्यामध्ये आणखीन भरपूर गोष्टी येतात त्याच्यामध्ये, पण आपण आता ते घेणार नाहीये कारण इट विल टेक टू मच टाइम. 10-15 मिनिट्स त्याच्यामध्ये आणखीन लागते. सो आजच्या ऑनेस्टी आणि ऑनलाईनच्या या व्हर्च्यू मध्ये आपण एक प्रॅक्टिस सेशन घेणार. बिफोर दॅट सविताला काही जर इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर शी कॅन शेअर. हॅलो सविता. हो. यू लाईक टू से? येस. ॲक्युरेट परसेप्शन. आता म्हणजे फार काही बोलत नाही, फक्त एक सिंपल एक्झाम्पल देते या गोष्टीवर. आपण सिग्नलला थांबलेलो आहोत आणि सिग्नलला थांबलेलो असताना की तिथे खूप ट्रॅफिक जाम झालाय. हे आपण खालच्या लेवलला जेव्हा आहोत तेव्हा आपल्याला असं दिसतंय की ट्रॅफिक जाम झालं. हेच आपण वरच्या समजा शेजारी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर जाऊन पाहिलं तर आपल्याला अजून थोडी क्लॅरिटी येते की ट्रॅफिक कुठून आणि कशामुळे जाम झालाय. ऑन द कॉन्ट्ररी, आपण जर हेलिकॉप्टर मधून तो व्ह्यू पाहिला तर तो पाहिल्यानंतर आणखी क्लॅरिटी येते की कोणता रोड हा नॅरो डाऊन झालेला आहे आणि कशामुळे ब्लॉकेज आहे आणि कोणता रोड मोकळा केल्याने पुढे असे संभाव्य परत ऍक्सिडेंट होणार नाही. म्हणजे की हे जे ऍक्युरेट परसेप्शन आहे तुमच्या गोष्टींचं, म्हणजे खालच्या लेवलला पाहिलं जेव्हा तुम्ही रोडवर आहात तेव्हा ट्रॅफिक जाम झालंय हे ट्रूथ आहे, हे बरोबर आहे, हे तुमचं परसेप्शन तिथे उभं असताना बरोबर आहे. जेव्हा तुम्ही 5व्या मजल्यावर जाल तेव्हा तुमचं परसेप्शन बदलतं, कारण तुमचा अँगल किंवा तुमचा दृष्टिक्षेप हा बदललेला आहे. आणि त्याच्यावर जेव्हा जाल तेव्हा हेलिकॉप्टर मधून बघितल्यावर आणखी ब्रॉडर व्ह्यू तुमच्या समोर येतो आणि तुमचं परसेप्शन अजून बदलतं की हे कशामुळे झालेलं आहे. म्हणजे 3 माणसांच्या जागी जाऊन विचार केला तर ते तिघही जे म्हणतायत हे अगदी बरोबर आहे, पण त्याचा अँगल जेव्हा वायडर होतो तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे ऍक्युरेट परसेप्शनचं मला हे एक उदाहरण वाटतंय की ते गोष्टी परसिव्ह करत असताना प्रत्येकच गोष्ट एखादी व्यक्ती सांगते तर ती चुकीची आहे असं होऊ शकत नाही, पण त्या अँगल मध्ये तो जो व्यक्ती उभा आहे त्या अँगल नुसार ती गोष्ट घडलेली असते. त्याच्यामुळे ऍक्युरेट परसेप्शन साठी तुमचा वायडर अँगल किंवा ते ट्रूथ, प्रत्येक लेअरचं जे ट्रूथ आहे, प्रत्येक ट्रूथला एक लेवल आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग पण त्या गोष्टी बदलतात. त्याच्यामुळे ऍक्युरेट परसेप्शन साठी ही गोष्ट गरजेची असं मला वाटतं. महत्वाचं म्हणजे ऍक्युरेट परसेप्शन हा जो हायर लेवलचा एक व्हर्च्यू आहे त्याच्यासाठी प्री रिक्विजिट ज्याला म्हणतात मस्ट, दॅट इज ऑनेस्टी आणि नॉन लाईन. म्हणजे ऑनेस्टी आणि नॉन लाईन जेव्हा आपण फॉलो करतो एका सर्टन लेवल पर्यंत आपण आपल्या आचरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात. बरोबर आहे. आणि जेव्हा त्या गोष्टी यायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला ऍक्युरेट परसेप्शनचा आपण जो काय म्हणतो ना फर्स्ट जी बेसिक पायरी आहे ती आपण सुरुवात करतो तिथे. कारण याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला किंवा आपल्याला असं म्हणत आपण की त्या समजून घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी इंटेलिजन्स खूप गरजेचं आहे की ज्या गोष्टी जशा आपल्या समोर आल्यात दिसल्यात
त्याच्या मागचं ट्रूथ तुम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये, पण तुम्हाला ते समजून घ्यायचंय. आपल्याला ते समजून घ्यायचंय आणि ते समजून घेताना त्याच्यात खूप सारे काय म्हणतात ना, आपल्याला लिंक कनेक्ट करावे लागतात आणि त्या कनेक्शनचं जेव्हा आपण लिंक कनेक्ट करतो एकमेकांच्या, काय म्हणतात ते जे बिंदू, ते डॉट्स आपण जोडायला सुरुवात करतो, तेव्हा ते पूर्ण चित्र आपल्याला लक्षात येतं. त्याच्यासाठी ब्रेन मध्ये त्या सगळ्या गोष्टी परसिव्ह किंवा त्याला काय म्हणत, प्रत्येक बिंदू जो आहे, म्हणजे आपण आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जण, म्हणजे आता सगळ्यात जास्त लेडीज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढतात, म्हणजे 9x9 ठिपक्यांची एक सपोज रांगोळीचा प्लॉट आहे, बरोबर आहे. पण प्रत्येक व्यक्ती तो कुठला ठिपका कशा पद्धतीने जोडते त्याच्याप्रमाणे त्या रांगोळीचा आकार बदलला जातो, ती रांगोळी बदलते. ठिपक्यांचा तो जो प्लॉट आहे 9x9चा, 9x9 ठिपक्यांचा, तो सारखा सेमच आहे, पण ते डॉट, ते पॉइंट जे आहे, कोण कुठे कधी कसं जोडतंय त्याच्याप्रमाणे ते रांगोळी तयार होते. इट इज द सेम थिंग की अॅक्युरेट परसेप्शन साठी तुम्ही कुठले पॉइंट्स कसे कधी जोडले जातात, त्याच्यासाठी कुठली क्लॅरिटी तुमच्याकडे येते, कुठली इन्फॉर्मेशन येते, आणि ती क्लिस्टर क्लिअर होण्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बाबा इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. तो इंटेलिजन्स तेव्हाच डेव्हलप होतो जेव्हा आपण ऑनेस्टी फॉलो करतो आणि नॉन लाईंग, म्हणजे लाईंग ही टेंडन्सी आपण अवॉइड करतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी की खोटं बोलणं टाळायचंय, त्याचबरोबर ऑनेस्टी पण फॉलो करायची आहे. आणि हे तुम्ही एक सर्टन लेवलला फॉलो करायला लागलात की मग बेसिक स्टेजला येतो आपण अॅक्युरेट परसेप्शन. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे इन्फॉर्मेशन म्हणून येतात किंवा आपण बघतो एखादी गोष्ट, तर त्याच्यातलं लॉजिक लावून त्याच्या मागचं सत्य काय आहे हे आपल्याला ऍज इट इज समजतं. म्हणजे काल मी जसं उदाहरण दिलं होतं की राजहंस असा हा पक्षी आहे की जो म्हणतो ना की आपण की त्याला दुधामध्ये पाणी घालून जरी दिलं तरी तो जेवढ्या क्वांटिटीचं दूध आहे तेवढं दूधच फक्त त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करतो आणि बाकी पाणी जेवढं एक्स्ट्रा मिक्स केलेलं आहे ते तसंच ठेवतो बाजूला. म्हणजे त्याच्यामध्ये ती टेंडन्सी आहे, म्हणून त्याला जास्त महत्व दिलेलं आहे. किंवा आपण कुठल्याही स्पिरिच्युअल याच्यामध्ये सुद्धा असंच म्हणतात की तुमच्याकडे खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, खूप सारं नॉलेज आहे, पण त्यातलं अॅक्युरेट नॉलेज जे तुम्हाला लागणार आहे तर ते कसं तुम्ही रिसीव्ह करायचं स्वतःसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला कुठला वायडर अँगल पर्स्पेक्टिव्ह काय ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा कम्प्लिटली इंटेलिजन्स जेव्हा असेल, तेव्हा जेव्हा डेव्हलप झालेला असेल तेव्हाच आपण करू शकतो. अदरवाईज आपण खूप सारे लोक बघतो की जे बुवाबाजीच्या नादाला लागतात, खूप सारे पैसे किंवा वेळ खर्च करतात त्यांच्या मागे आणि ते जे म्हणेल ते करत राहतात. त्यातनं त्यांना काय फायदा होतो का नाही होतो हा भाग दुसरा आहे. बट योग्य आणि अयोग्य यातला जो फरक आहे तो फक्त आणि फक्त इंटेलिजन्स जेव्हा आपल्याकडे असेल, ती बुद्धिमत्ता जेव्हा आपल्याकडे असेल, खरं आणि खोटं किंवा त्याच्या मागच्या पडद्यामागं काय चाललंय हे समजून घेण्याची जी असेल, हे तेव्हाच आपल्याला कळू शकतं. सो try to follow this honesty and non-lying. It will definitely give you a wider aspect of intelligence. म्हणजे इंटेलिजन्सची सुरुवात होईल, तुम्हाला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन, ऍक्च्युअल नॉलेज तुमच्याकडे येत जाईल आणि ते मिळत गेल्यानंतर, ते फॉलो करत गेल्यावरती ऑटोमॅटिकली अॅक्युरेट परसेप्शन तुमचं हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. आणि या गोष्टीचा आउटकम इज सिम्पली यू विल बिकम इंटेलिजंट पर्सन. आणि ह्या इंटेलिजन्सचा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामामध्ये खूप सारी ग्रेटर क्लॅरिटी येईल. आज आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतं की किंवा डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे आपल्याकडे नसते. का? डिसिजन मेकिंग पॉवर कधी येऊ शकेल जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आपल्या समोर, पेपरवरती क्लिअर दिसतात, तेव्हा आपण डिसिजन घेऊ शकतो की हे योग्य का अयोग्य, हे घ्यायचं की हे नाही घ्यायचं, किंवा हे करायचं की नाही करायचं. पण आता सगळ्या जे इन्फॉर्मेशन आहे हे मिक्स असल्यामुळे त्यातनं ते एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर काढायचं आणि योग्य आणि अयोग्य हे काढायचं, याच्यासाठी कम्प्लिटली इंटेलिजन्सची गरज आहे. सो वी मस्ट फॉलो ऑनेस्टी अँड नॉन लाईंग फॉर ग्रेटर इंटेलिजन्स. ओके, सो आता आपण प्रॅक्टिस घेऊयात 1-2 मिनिटं की ज्याच्यामध्ये आपण
मे बी आपली कुठली टेंडन्सी असेल असं अननेसेसरी खोटं बोलण्याची, अननेसेसरी म्हणतो, अननेसेसरी लाईज, किंवा एखाद्या वेळेला आहे की बाबा तुम्हाला खोटं बोलायला लागतंय, इट इज अनअवॉइडेबल, तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही यू ट्राय टू मॅक्सिमम अवॉइड दॅट गिव्हिंग आन्सर, किंवा यू कॅन ट्विस्ट, म्हणजे तुम्ही थोडस आणखी म्हणजे त्यावेळेला ह्या गोष्टी ट्विस्ट करायला किंवा बुद्धी थोडीशी वापरावीच लागते. आपल्याला खोटं पण बोलायचं नाहीये, पण समोरच्याला वाईट पण वाटलं नाही पाहिजे, आणि आपल्याला जे सिक्रेट ठेवायचं ते सिक्रेट पण राहील. सो इन दॅट दॅट नीड्स द सिच्युएशन अँड जंटल, तर या 3 गोष्टींनी थोडं हे काम सोपं होऊ शकतं. येस येस. हा, आणि हे करत असताना बेसिकली मी सांगितलं जसं की गुड थॉट, गुड स्पीच आणि गुड ऍक्शन, चांगलं ऍक्शन, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या कायम लक्षात ठेवायच्या. चलो वी विल प्रॅक्टिस नाव ऑनेस्टी आणि नॉन लाईन जो आहे आपण व्हर्च्युअल प्रॅक्टिस करूयात 1-2 मिनिटासाठी, अँड देन वी विल क्लोज. ओके, क्लोज युअर आईज. Inhale, take a long deep breath. Exhale slowly. Inhale, take a long deep breath. Exhale slowly. Keep your hands in Namaste position, hands on your heart. आपले हात नमस्ते पोझिशन मध्ये हृदय चक्रावरती ठेवा. डोळे शांतपणे मिटून घ्या. आता आपण प्रेयर करणार, इन्वोकेशन to the Supreme God, Divine Father, Divine Mother, Lord Mahaguruji Melim, Grandmaster Choa Kok Sui, to my spiritual teacher, all the spiritual teachers, Holy Gurus, Holy Masters, Saints, Archangels, Holy Angels, spiritual helpers, all the great ones, to my higher soul and divine self, we humbly invoke you for your divine love, divine light, divine power, divine guidance, divine help, and divine protection, for removing all the tendencies to lie to others, lie to oneself within my system, especially from the throat chakra, forehead chakra, and crown chakra. We thank you for helping us to release all these unwanted tendencies and negative energies from my aura. With thanks and in full faith. So be it, so be it, so be it. Now inhale, take a long deep breath. Concentrate on your crown chakra. आपल्या डोक्याच्या वरती मध्यभागी crown chakra आहे, तिथे concentrate करा. Inhale, take a long deep breath. कल्पना करा या क्राउन चक्रामधनं एक दिव्य प्रकाश तुमच्या औरामध्ये, शरीरामध्ये, क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. Mentally repeat after me. With the help of Supreme God, Divine Father, Divine Mother, with the help of Lord Mahaguruji Meling, Grandmaster Choa Kok Sui, all the great ones, with the help of my higher soul and divine self, with the help of Lords of Intelligence, I the soul, release and let go all the tendencies of lying to others, lying to self from my crown chakra. Inhale, take a long deep breath. कल्पना करा
असत्य बोलण्याची ही जी टेंडन्सी आपली झालेली आहे ती क्राउन चक्रामधनं ती सगळी एनर्जी कम्प्लिटली डिसइंटिग्रेट झालेली आहे आणि ती तुमच्या क्राउन चक्रामधनं संपूर्णपणे बाहेर निघून जात आहे. इनहेल, टेक अ लॉंग डीप ब्रेथ, एक्सहेल स्लोली. प्रत्येक श्वास जेव्हा बाहेर सोडतो त्या श्वासाद्वारे ही संपूर्ण असत्य बोलण्याची जी वृत्ती आहे ती पूर्णपणे बाहेर निघून चालली आहे. कल्पना करा ती सगळी दूषित ऊर्जा तुमच्या ऑरा मधनं बाहेर पडते आहे. ती काळसर धुरकट रंगाची ऊर्जा पूर्णपणे बाहेर पडते आहे. इनहेल, टेक अ लॉंग डीप ब्रेथ. दिव्य प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये आतमध्ये येत आहे. एक्सहेल स्लोली. तुमचं क्राउन चक्र स्वच्छ, पूर्णपणे स्वच्छ आणि प्रकाशित झालेलं आहे. All the tendencies of lying we completely flushed out from your system. Crown chakra is brighter. Inhale, take a long deep breath. Exhale slowly. Concentrate on your forehead chakra. Crown chakra च्या समोर कपाळाच्या वरती इथे forehead चक्र असतात, तिथे आपलं लक्ष केंद्रित करा. Inhale, take a long deep breath. एक दिव्य प्रकाश त्या फोरहेड चक्रामध्ये जातो आहे अशी कल्पना करा. Exhale slowly. Every exhalation, all the disease and dirty energy and tendencies to lie to others, tendencies to lie to oneself, we completely disintegrated. Let all these energies be flushed out from my system right now. Now. मी आत्ता या क्षणाला ही सगळी खोटं बोलण्याची किंवा असत्य बोलण्याची वृत्ती आहे ती जी ऊर्जा आहे ती पूर्णपणे सोडून देत आहे. I release and let go all the tendencies to lie from my forehead chakra. My forehead chakra is thoroughly cleansed and highly energized. Inhale, take a long deep breath. Concentrate on your throat chakra. आपल्या कंठावरती विशुद्धी चक्र जिथे आहे तिथे लक्ष केंद्रित करा. Inhale, take a long deep breath. Exhale slowly with the help of Supreme God, Divine Father, Divine Mother, with the help of Lord Mahaguruji Mening, Grandmaster Chow Koksui, with the help of my spiritual teacher, all the spiritual teachers, holy gurus, holy masters, saints, archangels, holy angels, spiritual helpers, with the help of my higher soul and divine self, I hereby will and decree all the tendencies to lie to others, especially malicious lies, half lies, half truth, partial truth, be completely disintegrated from my throat chakra. Let all these energies be flushed out from my throat chakra right now. I, the soul, including the body, release and let go all the tendencies to lie to others and myself from my throat chakra. I release and let go. Lord God, thank you for helping me to release these tendencies. Thank you for purifying my throat chakra. Thank you for purifying my forehead chakra. Thank you for purifying my crown chakra. Thank you for cleaning my aura. Lord God, please bless us with honesty
with accurate perception and correct expression, spiritually, mentally, emotionally, and physically, with thanks and in full faith. So be it, so be it, so be it. Lord God, thank you for blessing me with clarity in thoughts, clarity in emotions, clarity in actions, clarity in speech. I, the soul, including the body, accept these blessings and healing fully, completely, deeply, and permanently. कल्पना करा तुमचं थ्रोट चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, फोरहेड चक्र आणि क्राउन चक्र आणि त्याचबरोबर तुमचं संपूर्ण ऑरा पूर्णपणे दिव्य प्रकाशाने भरून गेला आहे. इट इज फिल्ड विथ डिवाइन लाईट, ब्रिलियंट ब्रिलियंट डिवाइन लाईट. Lord God, thank you in full faith. सावकाशपणे आपले डोळे उघडा. सावकाशपणे डोळे उघडा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं अनुभव आला असेल किंवा आता फील झालं असेल की आपण ज्या रूम मध्ये बसलोय तिथे अचानकपणे जास्त प्रकाश किंवा जास्त उजेड भासतोय का आपल्याला? तर जेव्हा हे कन्फ्युजन किंवा हे जे क्लाउड्स आहेत, हे सगळे ढग आहेत किंवा ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत ज्या आपल्या ऑरामध्ये आजूबाजूला फिरतात किंवा साठलेले आहेत, तर त्या सगळ्या पूर्णपणे आपल्या सिस्टीम मधनं जेव्हा बाहेर जातात किंवा फ्लश आउट होतात कम्प्लिटली, तेव्हा एक आपल्या ऑरामध्ये एक प्रकाश जाणवतो आणि तो जो प्रकाश आहे तो दिव्य प्रकाश आपल्याला क्लॅरिटी देतो आणि इंटेलिजंट, आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे इंट्युटिव्ह इंटेलिजन्स देतो, म्हणजे ज्याच्यासाठी कुठलेही लॉजिक लावायची गरज नाही पडत, डायरेक्ट नोईंग ज्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कधी करून पाहिलेली नसते किंवा माहिती नसते त्याच्याबद्दलचं, पण तुम्हाला माहिती असते की हीच योग्य गोष्ट आहे, हेच सत्य आहे. दॅट इज नोन ॲज डायरेक्ट नोईंग इंट्युटिव्ह इंटेलिजन्स. इंट्युशन्सने आपल्याला तो इंटेलिजन्स प्राप्त होतो. सो आय होप आजचं सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. ऑनेस्ट अँड इन ऑनलाईन हा वर्जन तुम्ही फॉलो कराल आणि बाकी तुमच्या लाईफ मध्ये खूप सारी क्लॅरिटी येईल. यू युअर सेल्फ बिकम व्हेरी इंटेलिजंट पर्सन. आय विश यू फॉर दॅट. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 मिनिटं प्रश्न घेऊयात आणि देन अदरवाइज वी विल क्लोज दिस सेशन. ओके, कोणाला काही प्रश्न नाही आहे, सो वी मस्ट क्लोज दिस सेशन फॉर टुडे. टुमॉरो इज सिक्रेट ऑफ सक्सेस. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस? आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर त्याचं सिक्रेट काय आहे हे आपण उद्या जाणून घेणार आहे. अशाच पद्धतीने 10 ते 11 सेम टाइम उद्या संध्याकाळी. Thank you for joining. So before closing our session, let's do closing breath.
Hands on your heart, keep hands in Namaste position. To the Supreme God, Divine Father, Divine Mother, Lord Mahaguruji Mailing, Grandmaster Chokok, Sweet, my spiritual teacher, all the spiritual teachers, Holy Gurus, Holy Masters, Saints, Archangels, Holy Angels, spiritual helpers, all the great ones. For we thank you for your divine guidance, divine help, and divine protection. Thank you for helping us to understand today's subject with greater clarity and greater perception. We thank you for your blessings. Thank you for blessing us with honesty and non-lying tendencies. Thank you in full faith. So wait, so wait, so wait. So good night and Atma Namaste all. Thank you for joining today's session. Hope it has bring some clarity की बरेचशा लोकांमध्ये काय म्हणतात डम्पनेस आपण ज्याला म्हणतो बुद्धू असणं तर असं का असू शकतं तर त्यांचं अजून मेंटल फॅकल्टी डेव्हलप झालेली नाही बिकॉज पास्ट लाईफ मध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी किंवा टेंडन्सी राहिली असेल खोटं बोलण्याची वगैरे कंटिन्युअस अननेसेसरी खोटं बोलण्याची So, thank you all for joining. Good night and Atma Namaste. Good night.